नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सुभाष सोंठणकर सरांच्या इंजेक्शन 14वे या कथासंग्रहातली कथा तास व्याकरणाचा. जाधव सरांनी मागच्या तासाला वाक्प्रचार आणि म्हणी शिकवल्या होत्या. त्यांचा अर्थ सांगितला होता आणि काही वाक्प्रचार देऊन पुढच्या तासाला त्यांचा वाक्यात उपयोग करून आणायला सांगितला होता. अर्धचंद्र देणे, खसखस पिकणे, 36चा आकडा, तारे तोडणे, नाकी नऊ येणे वगैरेचा वाक्यात उपयोग करून सरांनी सांगितलेलं होतं. बाळ्या उभा रा रे, तू केलंस का वाक्यात उपयोग? हो सर. वहीत लिहून आणलंयस? हो सर. पहिला वाच. त्यांनी अर्धचंद्र दिला. बाळ्याने वहीत वाचून सांगितलं. झालं? वाक्य झालं? हो सर. असा उपयोग करतात? मूर्ख आहेस, खाली बस. गण्या उभा राहा, पुढचा वाच. त्यांनी खसखस पिकवली. कुत्र्याचं शेपूट वाकडं होतं. मूर्ख आहेस मूर्ख, बस खाली. शिव्या घोसाळे उभा राहा, पुढचा वाच. 36चा आकडा होता. शिव्याने वाचून सांगितलं. काय होता? 36चा आकडा. पटकन शिव्या घोसाळे बोलला. मूर्ख, खाली बस. तू उभा रा रे. गोविंदा, पुढचा वाच. त्याच्या नाकी 9 आले. मूर्ख, गाढव, साधं समजत नाही? तू वाच रे घोरपडे. वही नाही आणली सर. का नाही आणली वही? चिखलात पडली सर. सगळे खो खो हसायला लागले. चिखलात पडली? कशी? काल घरी जाताना या शिव्या घोसाळेनी माझ्याबरोबर उगाचच मारामारी केली सर आणि माझी वही उचलून चिखलात भिरकावून दिली सर. का बे, माझं नाव का सांगतो? मस्ती आली काय तुला? असं म्हणून शिव्या आपल्या जागेवरनं उठला. घोरपडेच्या समोर जाऊन त्यांनी घोरपडेच्या शर्टची कॉलर पकडली. घोरपडेच्या शर्टचं वरचं बटन तोडलं. मग जाधव सरांनी मध्ये पडून त्या दोघांना सोडवलं. दोघांच्याही पाठीत 4-4 रपाटे घातले. दोघांना दम दिला. मग सर इतरांना उत्तरं विचारत गेले, पण सगळ्यांनी वाक्प्रचाराचा उपयोग एकाच पद्धतीने केला होता. त्यांनी तारे तोडले, त्यांनी पाणी पाजलं, पालथ्या गागरीवर पाणी होतं, त्यांनी माश्या मारल्या, उतावळा नवरा आला, गर्वाचं घर खाली झालं, 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे होते, चोराच्या मनात चांदणं चमकलं, भित्यापाठी ब्रह्मराक्षस होता, मुलाचे पाय पाळण्यात दिसले, वासरात लंगडी गाय शहाणी होती, असा वाक्यात उपयोग केलेला आढळला. मग मात्र सर वैतागले. सर्वांनी असा एकाच पद्धतीनं कसा काय वाक्यात उपयोग केला आहे हे त्यांनी खोदून विचारल्यावर त्यांना समजलं की सगळ्यांनी बाळ्याच्या वहीतली उत्तरं कॉपी करून आणली होती. बाळ्या, उठ. अशी उत्तरं लिहितात? मी काल काय सांगितलं होतं? हां, एवढी साधी उत्तरं लिहितात? सर, मी अशी उत्तरं लिहिणार नव्हतो सर. खरं म्हणजे ना, बाळ्या व्यवस्थित उत्तरं लिहिणारा होता. अशोक सराफने विनोद केल्यावर तिथे हास्याची खसखस पिकली. संतोष परीक्षेत नापास झाला तेव्हा त्याच्या गर्वाचं घर खाली उतरलं. अशा प्रकारे तो व्यवस्थित उत्तरं लिहिणार होता. पण शिव्या घोसाळेनं सरांची जरा मजा करूया असं म्हणून बाळ्याला वाक्यात साधे उपयोग करायला लावले. सगळेजण बाळ्याची वही बघून आपल्या वहीत उत्तरं लिहितात हे शिव्याला माहिती होतं आणि त्याप्रमाणे घडलं होतं. सर, मी अशी उत्तरं लिहिणार नव्हतो खरंच, पण असं म्हणून बाळ्याने शिव्याकडे बघितलं. शिव्या, माझं नाव सांगू नको असं खुणेनं सांगत होता. माझं नाव सांगितलंस तर बाहेर पडल्यावर तुला बुकलून काढतो अशा अर्थाने शिव्या खुणाही करत होता. मग काय झालं काय? सरांनी विचारलं. सर, पण काय? सर, काय उत्तर लिहावं ते सुचलं नाही, मग साधी उत्तरं लिहिली. बाळ्याने थाप ठोकली. शिव्याने हुश्य केलं. तुला मस्ती आली वाटतं. काल एवढं समजावून देऊन सुद्धा तुला उत्तरं लिहिता येत नाहीत? तुझी मस्ती जिरवतो, ये इकडे. बाळ्या घाबरत समोर गेला. सरांनी त्याचा आधी कान पिळला. टेबलावर चढून उभा राहा. घाबरत बाळ्या टेबलावर चढला. आता 1 पाय आणि 1 हात वर कर. 1 पाय वर करताच बाळ्या लटपटायला लागला. सगळेजण खो खो हसायला लागले. म्हण आता, मी खुळा आहे. सगळे जोरात हसायला लागले. कोण सर? बाळ्याने विचारलं. मी खुळा? अरे मी म्हणजे तू, समजलं? म्हण. मी आपण पडतोय का काय असं बाळ्याला वाटायला लागलं. म्हण पटकन. मी खुळा आहे. सगळेजण पोट धरून जोरात हसायला लागले. बाळ्याही केविलवाणा हसला.
ते बघून सगळे पुन्हा हसायला लागले. चल जा जागेवर बस, चल जा जागेवर बस, बाळ्या नकळत म्हणाला आणि मग त्यांनी जीभ चावली. सगळेजण पुन्हा हसायला लागले. बाळ्या जाऊन बसला. मग सरांनी पुन्हा शिकवायला सुरुवात केली. अरे आज तो रमाकांत दाते कसं काय नाही आला रे, सरांनी विचारलं. रमाकांत दाते म्हणजे वर्गातला अगदी साधा सज्जन मुलगा, अत्यंत हुशार, कधीही दंगामस्ती न करणारा. सर, तो संघाच्या 2 दिवसाच्या शिबिराला गेलाय, नागपूरला गेला सर, गण्याने माहिती दिली. मग सरांनी वाक्प्रचारांचा, म्हणींचा, वाक्यात उपयोग कसा करायचा हे पुन्हा समजावून सांगितलं. इतरांच्या वहीत न बघता स्वतः लिहिलेली उत्तरं उद्या दाखवायची असंही सांगितलं. तेवढ्यात तास संपल्याची घंटा झाली. दुसऱ्या दिवशी जाधव सरांनी घोरपडेला उभं केलं. उत्तरं लिहून आणली का रे? हो सर. स्वतः लिहिली का? हो सर. वाच, सगळे उत्तरं वाच. घोरपडे वाचायला लागला. सुमंताला आकाशातला पूर्ण चंद्र देता आला नाही म्हणून त्याने रामाला अर्धचंद्र दिला. शेतकऱ्यानं शेतात खसखशीचं बी पेरलं तेव्हा शेतात खसखस पिकली. हा, अरे च्या, बरं पुढे वाच, पुढे वाच, सर गालात हसत म्हणाले. 3 वर 6 हा आकडा लिहिला की 36चा आकडा होतो आणि तो 35च्या आकड्यानंतर येतो. मुलांनी गच्चीवर शिडी लावून आकाशातले तारे तोडले, पण ते त्याला जमलं नाही. आधी रमेशच्या नाकी 7 आले, मग त्याच्या नाकी 8 आले, शेवटी त्याच्या नाकी 9 आले. शेतात सर्वांना तहान लागली होती म्हणून भैरूनी सगळ्यांना विहिरीचं पाणी पाजलं. बर, पुढे वाच, पुढे वाच, सर हसू लपवत म्हणाले. सरळ घागरीवर पाणी ओतता येईना म्हणून सुमन मावशीने पालथ्या घागरीवर पाणी ओतलं. आता सरांना हसायला येत होतं, पण पुढच्या म्हणी घोरपडेंनी कशा लिहिल्या आहेत ते बघण्याची त्यांची उत्सुकता वाढली होती. वाच, पुढे वाच. आमच्या बाबांनी आधी डास मारले, मग ढेकूण मारले, मग माशा मारल्या. बर. त्या नवऱ्याला कपाळाला बाशिंग बांधता येईना म्हणून तो उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग बांधून लग्नाला आला. मग त्याची बायको काय करत होती? मध्ये शिव्या घोसाळे बोलला तेव्हा सगळे हसले. शिव्या मध्ये बोलायचं नाही, तू वाच रे पुढे. आधी विकासनं गर्वानं घर बांधलं, मग त्यांनी मध्ये बांधलं, शेवटी त्यांनी गर्वाचं घर खाली बांधलं. वा, हुशार आहेस हा. घोरपडेला वाटलं आपण खरोखर हुशार आहोत. त्यांनी शिव्याकडे बघून त्याला वेडावून दाखवलं आणि तो पुढे वाचायला लागला. चोराच्या मनात सूर्य होता, चोराच्या मुलाच्या मनात चंद्र होता, पण चोराच्या मनात मात्र चांदणं होतं. सर, चोराला बायका मुलं नसतात सर, मध्ये शिव्या घोसाळे बोलला. कोणी सांगितलं तुला? चोराला मुलं असतात. बस खाली. आणि बायको असते का हो सर? मूर्ख आहेस, खाली बस, तू पुढे वाच रे. मारतेच्या पुढ्यात साधा राक्षस होता आणि भित्यापाठी ब्रह्मराक्षस होता. वा. आई वडील मोठे असल्यानं त्यांचे पाय पाळण्यात मावत नव्हते, पण मुलाचे पाय पाळण्यात दिसत होते. वा. त्या वासरांच्या कळपातील धडधाकड गाई मूर्ख होत्या, वासरात लंगडी गाय शहाणी होती. अच्छा, वाच. काही कुत्र्यांचं शेपूट सरळ असतं, त्या कुत्र्याचं शेपूट वाकडं होतं. बरं, पुढे. सर हसू लपवत होते. त्यांनी फावडं घेतलं, कुदळ घेतली, पहार घेतली आणि डोंगर पोखरून उंदीर काढला. बर. दिवसा चोराच्या मनात सूर्य होता, रात्री चोराच्या मनात चांदणं होतं. अरे ही म्हण तू 2दा लिहिली. सर, अहो सगळ्या म्हणी घोरपडेंनी स्वतः नाही लिहिल्या सर, त्याचे वडील लिहून देतात त्याला, मध्ये शिव्या घोसाळे बोलला. हो का रे? घोरपडे मान खाली घालून उभा राहिला. त्याला शिव्याचा राग आला होता. घोरपडेच्या म्हणींकडे बघून हसावं का रडावं ते जाधव सरांना समजेना. प्रत्येक म्हणीचा साधा वरवरचा अर्थ घेऊन घोरपडेंनी म्हणजे त्याच्या वडिलांनी वाक्यात उपयोग केलेला होता. मग सरांनी पुन्हा म्हणींचा वरवर दिसणारा अर्थ आणि त्यात दडलेला खरा अर्थ याचा खुलासा केला. दुसऱ्या दिवशी सर वर्गावर आले तेव्हा समोरच रमाकांत दाते बसलेला त्यांना दिसला. काय रे रमाकांत, 2 दिवस कुठे होतास? सर, नागपूरला बौद्धिक शिबिराला गेलो होतो. मग मधल्या काळात म्हणी शिकवल्या त्या तासाला तू चुकलास की रे? पण बाळूकडून मी त्या म्हणी लिहून घेतल्या सर. अरे नुसत्या लिहून घेऊन उपयोग काय? सर, व्याकरणाच्या पुस्तकात वाचून मी त्याचा अर्थसुद्धा समजून घेतला सर. बरं, मग उद्या येताना वाक्यात उपयोग करून म्हणी लिहून आण.
मी आजच आणलेत सर. अरे वा, वाच बरं. रमाकांत वाचायला लागला. वाक्प्रचार क्रमांक 1. हे बघ, क्रमांक वगैरे नको, नुसती वाक्य वाचत जा. बरं सर, असं म्हणून रमाकांत वाचायला लागला. अत्यंत आळशी आणि गैरव्यवहारी कामे करणाऱ्या नोकराला त्या कडक मालकानं अर्धचंद्र दिला. हरकत नाही, पुढे वाच. अकबराच्या दरबारात आपल्या चातुर्यानं बिरबलानं तो विनोद घडवून आणल्यावर तिथे खसखस पिकली. वा, पुढे. छत्रपती संभाजीराजे आणि औरंगजेब यांच्यामध्ये कायमच 36चा आकडा असायचा. पुढे. सर खुश होत म्हणाले. प्रतापगडच्या लढाईत अफजलखानाला ठार मारून आणि त्याच्या सैन्याची दाणादाण उडवून त्याच्या सैन्याला छत्रपती शिवरायांनी पाणी पाजलं. लहानपणीच आचार्यांच्या अभ्यासातलं सातत्य, चिकाटी आणि महत्त्वाकांक्षा बघून मुलाचे पाय पाळण्यात दिसत होते. वा 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 वा, छान छान छान, बस खाली. बाकीच्या म्हणी नको वाचू सर. हे दात्या म्हणजे आगाऊ आहे बरं का. सरांनी बस म्हटलं की बसायचं ना. शिव्या गोविंदा मालुसरेच्या कानात कुजबुजला. नाही नको, बाकीच्या नको वाचू, खाली बस. सर म्हणाले. पहिल्या दिवशी वाक्यात साधे उपयोग करून सरांची मजा केली हे समजल्यावर रमाकांत बाळ्यावर चिडला. तो बाळ्याला म्हणाला, तू हे असं करायला नको होतंस. सरांची मजा करणं म्हणजे सरांचा अपमान करणं. आपण गुरुर्देवो भव असं म्हणतो. गुरूंना आपण देव मानतो. आपलं जीवन शिक्षक घडवत असतात. समाजात आदर्श मानव निर्माण करण्याचं काम शिक्षक करतात, म्हणून माणूस मोठा होतो. आमच्या संघाचे सरसंघचालक रामतात्या वाळिंबे सांगतात, माणूस मोठा झाला तर देश मोठा होईल. आपल्या हिंदुस्थानला परमवैभवाला नेणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपण ते केलं पाहिजे. म्हणून तू उद्यापासून शाखेत यायला सुरुवात कर. मी तुला पहाटे 6 वाजता उठवायला येईन. ही हकीकत जेव्हा बाळ्यानं शिव्याला सांगितली तेव्हा शिव्या म्हणाला, तू आणि तुझा रामतात्या वाळिंबे ढगात उडत गेला म्हणून सांग त्याला. तुझे ते आदर्श जाधव सर संध्याकाळी कुठं असतात त्याला विचार. दुसऱ्या दिवशी पुढच्या काही म्हणी शिकवताना जाधव सरांनी शिव्या घोसाळेला उभं केलं. काय करत होतास तू आत्ता? मी घोरपडेच्या शर्टवर शिव्या माकड आहे असं लिहून ठेवलं आहे. सगळेजण जोरजोरात हसायला लागले. मग सरांनी दोघांच्या पाठीत 2-2 धपाटे घातले. शिव्या म्हणी लिहून आणल्यास का? हो सर. वाच बरं. शिव्या वाचायला लागला. मालक रागवत होता म्हणून नोकरांनी मालकाला अर्धचंद्र दिला. गाढव, नोकर कधी मालकाला अर्धचंद्र देतो का? पण सर, कोण कोणाला अर्धचंद्र देतो हे तुम्ही आम्हाला शिकवलंच नाही ना. वा, हेही शिकवायला लागतं का? मालक नोकराला काढून टाकतो का नोकर मालकाला? हां, मूर्ख आहेस. पुढं वाच. गर्वाचं घर खाली ही एक म्हण आहे. ते माहिती आहे. वाक्यात उपयोग कर. मी वाक्यातच उपयोग केला आहे सर. वाक्य वाच. गर्वाचं घर खाली आहे ही एक म्हण आहे हे वाक्य आहे ना सर. मूर्ख, पाजी, नालायक असं वाक्य बनवतात. मग प्रत्येक म्हणीला हेच वाक्य बनवता येईल की. भित्यापाठी ब्रह्मराक्षस ही एक म्हण आहे. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे ही एक म्हण आहे. पुढे वाच. 57चा आकडा आणि 75चा आकडा यामध्ये 36चा आकडा आहे. तू मॅड आहेस. पण सर, माझं कुठे चुकलं? 57मध्ये 5वर 7 येतात आणि 75मध्ये 7वर 5 येतात. दोन्ही एकमेकांच्या विरोधी पद्धतीने लिहितात आणि विरोध म्हणजे 36चा आकडा. मग चुकलं कुठे? सर सर, मध्येच गण्याने हात वर केला. काय रे? त्याचं चुकीचं आहे सर. 57 आणि 75च्या मध्ये 36चा आकडा येतच नाही ना सर. दोन्ही आकडे 36पेक्षा मोठे आहेत. मग 36 त्यांच्यामध्ये कसा येईल? गण्या, तू गणितात हुशार आहेस. गणितात तुला 100 पैकी 100 मार्क मिळतात हे माहिती आहे मला. पण हे गणित नाही, हे व्याकरण आहे. जास्त शहाणपणा दाखवू नको. खाली बस. सर, शिव्या घोसाळे आणि घोरपडे यांच्यामध्ये 36चा आकडा आहे सर. गोविंदा बसूनच बोलला. हां, हे गोविंदानं बरोबर सांगितलं वाक्य बघ. पण उत्तर उभं राहून द्यायचं असतं, समजलं? पुढे वाच रे शिव्या. 99,99,99,999 हा आकडा लिहीपर्यंत त्याच्या नाकी 9 आले. हां, बरोबर आहे, बरोबर आहे. सर विचार करत म्हणाले. अफजल खानाने शिवाजी महाराजांच्या सैन्याला पाणी पाजलं. अरे असं कसं होईल? सर, वाक्यात केलेला उपयोग बघायचा असतो. आपण घडलेला इतिहास पाहायचा नाही. आणि प्रतापगडच्या लढाईत असं मी म्हटलेलं नाही. दुसरी लढाई असू शकते. मध्येच रमाकांत उठला आणि म्हणाला, पण वाक्यात उपयोग करतानाही आपला देशाभिमान जागृत हवा.
धर्माभिमान जागृत हवा. थोर पुरुषांविषयी आपण आदर बाळगला पाहिजे. रमाकांतचं बरोबर आहे. केवळ वाक्यात उपयोग करून उपयोग नाही, समजलं? पुढे वाच. तो माशांवर संशोधन करणारा शास्त्रतज्ञ त्या दिवशी माशा मिळाल्या नाहीत म्हणून माशा मारत बसला. तसं कसं? बरोबर आहे सर हे. पटकन रमाकांत दाते म्हणाला. सरांनी विचार करून त्याचं वाक्य बरोबर दिलं. शाळेतले शिक्षक जेव्हा दारूच्या गुत्त्यात जातात आणि बाहेर पडताना त्यांना समोर हेडमास्तर दिसतात, तेव्हा चोराच्या मनात चांदणे अशी यांची गत होते. असं आहे का? ये इकडे ये. असं म्हणून जाधव सरांनी शिव्याचा आधी कान पिरगाळला, मग 2 थोबाडीत लगावल्या, त्यानंतर पाठीत 5-6 धपाटे घातले. शिव्याचं तोंड रडवं झालं. सर रागाने लालबुंद झाले होते. तास संपल्याची घंटा झाल्याने सर निघून गेले. पण शिव्यानं वाक्यात उपयोग बरोबर केला असतानाही सरांनी त्याला का मारलं हे कोणाला समजलं नाही. कारण ते तिघांनाच समजण्याजोगं होतं. शिव्या घोसाळेला, जाधव सरांना आणि हेडमास्तरांना. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता सुभाष सुंठणकरांची कथा तास व्याकरणाचा. ही वर्गातली गंमत तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा. कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअरही करा. भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.